नमस्कार. आपल्या टिळकनगर विद्या मंदिराला येत्या 1 जानेवारी 2026 या दिवशी 71 वर्ष पूर्ण होतील. सध्या मराठी माध्यमाच्या शाळा चालत नाहीत, पटसंख्या कमी होते वगैरे आपण ऐकत असतो. परंतु आपल्या टिळकनगर विद्या मंदिराच्या बाबतीत मात्र असं कधी घडलं नाही. आजही आपली पटसंख्या तितकीच आहे. आणखीन अधिक जोमाने आपले शिक्षक वगैरे तिथे काम करत आहेत. दरवर्षी 250-300 विद्यार्थी इथे नव्याने प्रवेश घेत असतात. आणि हे सगळ्याचं कारण अर्थातच एकच आहे की पहिल्यापासूनच आपल्या शाळेला अतिशय उत्तम असे शिक्षक लाभले. आजही कार्यरत असलेले शिक्षक हे तितक्याच तन्मयतेने आणि आत्मीयतेने शिकवतात. त्याच्यामुळे आपल्या शिक्षणाचा दर्जा टिकून राहिला आहे आणि कुठल्याही पद्धतीने विद्यार्थी संख्येवर परिणाम झालेला नाही. जनमानसामध्ये ही जी प्रतिमा आहे शाळेची ती अतिशय चांगली राहायला शिक्षक आमचे कारणीभूत आहेत. डोंबिवलीतल्या चोखंदळ आणखीन व्यासंगी असे पालक आपल्याकडे असतात आणि या पालकांच्या समोर आपल्या शाळेची प्रतिमा चांगली राहायचं कारण हे शिक्षक हेच आहेत. शाळेची प्रतिमा जशी शिक्षकांवर अवलंबून असते तशीच आणखी एका गोष्टीवर अवलंबून असते. जसजशी वर्ष सरत जातात तसं त्या शाळेमधनं संस्कारित होऊन बाहेर पडणारे विद्यार्थी हे शाळेची नवीन प्रतिमा समाजामध्ये निर्माण करत असतात. आणि ही प्रतिमा नंतरच्या काळामध्ये शाळेची समाजातली प्रतिमा म्हणून ओळखली जाते. टिळकनगर विद्या मंदिर याला अपवाद नाही आहे. आणि अतिशय उत्तम यश संपादन केलेले विद्यार्थी नंतरच्या काळामध्ये या शाळेतून संस्कारितून बाहेर पडले. ज्या यशस्वी विद्यार्थ्यांचा प्रवास, त्यांचा संघर्ष, त्यांची धडपड, त्यांचा अनुभव हा नवीन युवकांपर्यंत पोहोचावा याच्याकरता टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळाने एक उपक्रम हाती घेतला आहे. ज्या विद्यार्थ्यांची, यशस्वी विद्यार्थ्यांची मुलाखत एका पॉडकास्टद्वारे आम्ही सर्वांसमोर पोहोचवण्याचं ठरवलेलं आहे. त्या पॉडकास्टचं नाव देखील माझी शाळा माझा जिव्हाळा असं दिलं गेलेलं आहे. यातून शाळेप्रती त्यांचे असलेले प्रेम हेच दिसून येतं. त्या पॉडकास्टचं टॅगलाईन जी आहे ती आहे यशोगाथा टिळकनगर विद्या मंदिराच्या विद्यार्थ्यांची. याच्यामध्ये आम्ही मुद्दामच माजी विद्यार्थी असा शब्द वापरलेला नाही आहे. कारण गेल्या 1.5-2 महिन्यापासून आम्ही या सगळ्याची जेव्हा तयारी करतोय तेव्हा असं लक्षात आलं की या अनेक यशस्वी माजी विद्यार्थ्यांशी आम्ही संपर्क केला, त्यांच्याशी बोललो. तेव्हा त्यांच्या बोलण्यातनं एकच जाणवत गेलं की ते खरं तर तांत्रिकदृष्ट्या ते आता कुठल्याही शाळेच्या पटावर नाही आहेत, परंतु मनाने ते पूर्णपणे शाळेशी अजूनही जोडले गेलेलेच आहेत. त्यांना फोन केला, बोलावलं की ते धडपडत येतात, काय मदत असेल ती करतात. त्यांचं जे काही काम असेल त्याच्यात 100% देण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करतात. आणि त्यातूनच त्यांची तळमळ आणि शाळेच्या विषयी असलेली आत्मीयता अजूनही टिकून आहे आणि अजूनही तशीच आहे हे आमच्या लक्षात येतं. म्हणून माजी विद्यार्थी हा शब्द आम्ही या ठिकाणी वापरला गेलेला नाही. या पॉडकास्टच्या माध्यमातून अनेक प्रथितयश असे व्यक्ती आपल्यासमोर येणार आहेत. त्याच्यामध्ये डॉक्टर उज्ज्वल येवले यांच्यासारखे प्रथितयश न्यूरोसर्जन आहेत. डॉइश बँकेचे CEO असलेले आणि आता लेंडिंग कार्डसारख्या एका वित्तीय पुरवठा करणाऱ्या संस्थेचे CEO झालेले प्रशांत जोशी आहेत. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे गिटारिस्ट आणि मेंडोलिन वादक मनीष कुलकर्णी आहेत. सिनेमॅटोग्राफीमध्ये आपला ठसा उमटवलेले केदार फडके आहेत. असे अनेक जण या निमित्ताने आपल्याला भेटतील. या पॉडकास्टमधनं त्यांचा अनुभव आपल्या सर्वांच्या समोर येईल. या पॉडकास्टचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे याच्याकरता एक संच जो काम करतो आहे हे पॉडकास्ट निर्माण करण्याकरता, तो सगळा संच देखील माजी विद्यार्थ्यांचा आहे. यात सगळ्यात महत्त्वाची भूमिका आहे ती आमच्या माजी मुख्याध्यापिका लीना मॅथ्यू यांची. लीना मॅथ्यू ह्या आमच्याच शाळेच्या माजी विद्यार्थिनी
त्याच्यानंतर त्या शिक्षिका म्हणून इथे रुजू झाल्या आणि 2022मध्ये मुख्याध्यापिका म्हणून त्या निवृत्त झाल्या. त्यामुळे त्यांचा या शाळेशी असलेला जो ऋणानुबंध आहे तो जवळपास 55-56 वर्षांचा आहे. त्यामुळे अनेक माझी आजी विद्यार्थी त्यांच्या परिचित आहेत, शिक्षकांशी त्या संपर्कात आहेत. त्यामुळे समन्वयक म्हणून ते अतिशय उत्तम पद्धतीने त्या कार्यरत आहेत. वृंदा दाभोळकर यांच्यासारख्या प्रतिथयश अशा मुलाखतकार, सूत्रसंचालक या मुलाखती घेणार आहेत. त्यांचे कार्यशाळा अभिवाचनाच्या वगैरे त्या घेत असतात. याच्यामध्ये जे तांत्रिक बाजू सगळी सांभाळता आहेत, कॅमेरा आहे, शूटिंग, अन्य सगळ्या गोष्टी ज्या आहेत, तर या सगळ्या बाबी सांभाळणारे संकेतोक आणि अद्वैतोक हे ओक बंधू आहेत. किंवा याच्यामध्ये टिळकनगर शिक्षण मंडळ प्रसारक मंडळातर्फे आमचे सदस्य जे आहेत मंडळाचे, महेश नाईक, हे याच्यामध्ये सगळं नेपथ्य आणि बाकी सर्व गोष्टी सांभाळत आहेत. हे सगळेजण हे आमच्या शाळेचेच माजी विद्यार्थी आहेत. त्यामुळे एका अर्थाने हा जो पॉडकास्टचा उपक्रम आहे हा विद्यार्थ्यांसाठी, विद्यार्थ्यांद्वारे आणि विद्यार्थ्यांकरता असाच आहे. खरं तर हा उपक्रम जो आहे तो केवळ टिळकनगरच्या माजी विद्यार्थ्यांसाठी असं म्हणणं चुकीचं ठरेल. हा सर्वांसाठीच आहे, ज्याचा उपयोग जो आहे तो सर्वांनाच होणार आहे. हे अनुभवाचं संचित आहे, याचा उपयोग कोणीही करून घेऊ शकतो जो त्या कार्यक्षेत्रामध्ये कर्तृत्व सिद्ध करायला जातो. या निमित्ताने टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळातर्फे मी एक आवाहन करू इच्छितो की आपण आवर्जून या पॉडकास्टच्या माध्यमातून ज्या मुलाखती आपल्यापर्यंत पोहोचतील त्या नक्कीच आपण आवर्जून बघा, त्याला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हे जे व्हिडिओज आहेत त्याच्यावरच्या आपल्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा. धन्यवाद.